हिरव्या कुरणात आम्हाला चारितो. येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरे. हिरव्या कुरणात आम्हाला चारितो. सुंदर डोंगरावरून नेतो, मंजुळ झरण्याचे पाणी पाजतो. सुंदर डोंगरावरून नेतो, मंजुळ झरण्याचे पाणी पाजतो. येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरे. हिरव्या कुरणात आम्हाला चारितो. येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरे. हिरव्या कुरणात आम्हाला चारितो. मार्गात रक्षण आमुचे करतो, सैतानापासून दूर ठेवतो. मार्गात रक्षण आमुचे करतो, सैतानापासून दूर ठेवतो. येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरे. हिरव्या कुरणात आम्हाला चारितो. येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरे. हिरव्या कुरणात आम्हाला चारितो. भिणार नाही आम्ही आता कुणाला, ख्रिस्तच आहे आमच्या संगतीला. भिणार नाही आम्ही आता कुणाला, ख्रिस्तच आहे आमच्या संगतीला. येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरे. हिरव्या कुरणात आम्हाला चारितो. येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरे. हिरव्या कुरणात आम्हाला चारितो. येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरे. हिरव्या कुरणात आम्हाला चारितो. हालेलुया आमेन, हालेलुया आमेन, हालेलुया आमेन, हालेलुया आमेन. येशू माझा मेंढपाळ, आमेन, आम्ही त्याची मेंढरे. आमेन, हिरव्या कुरणात आमेन. आम्हाला चारितो. प्रभू येशूच्या मधुर नामात आपणा सर्वांना पुन्हा एक वार सलाम. देवाच्या नावाला धन्यवाद असो, देवाची स्तुती असो प्रियांनो, की आज आपण पुन्हा एक वार परमेश्वराच्या सानिध्यामध्ये त्याच्या पवित्र वचनावर मननचिंतन करण्याकरिता उपस्थित आहोत. आणि निश्चित अर्थाने या दिवसांमध्ये परमेश्वर देव आम्हा प्रत्येकाला त्याच्या आशीर्वादांनी भरत आहे, आम्हाला आध्यात्मिक लाभ देत आहे. म्हणून त्या जिवंत देवाच्या नावाची स्तुती असो, त्याच्या नावाला मान, महिमा, गौरव, आदर, सन्मान असो. प्रियांनो, आपण आपल्या घरामध्ये आहात, सुरक्षित आहात, याबद्दल देखील मी परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतो. या दिवसांमध्ये आपण प्रत्येकाने आपल्या जीवनाची काळजी घेत जे काही निदर्शनं, जे काही नियमावली आम्हास प्राप्त होत आहे,
आमच्या शासनामार्फत त्याचं पालन करून आपण आपापल्या घरामध्ये राहून विशेष प्रकारे सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करूया, ही देखील आपण प्रत्येकास यावेळेस विनंती करण्यात येते आणि त्यासाठी प्रभूला आम्ही मान, महिमा, गौरव, आदर, सन्मान देतो. या प्रियानो, यावेळेस आपण आजच्या या शुक्रवारच्या दिवशी आपल्या घरामध्ये या कौटुंबिक प्रार्थनेसाठी एकत्रित झालेलो असताना आपण देवाच्या वचनावर काही वेळ आपण मनचिंतन करूया. परमेश्वर देव आम्हास निश्चित प्रकारे या वचनाद्वारे आशीर्वादित करेल, ही देखील प्रभूचरणी प्रार्थना अर्पित आहे आणि आपण आपला जीवन यावेळेस प्रभूच्या हातामध्ये सुपूर्द करूया. आपण प्रार्थनेत असूया. आमच्या स्वर्गीय प्रेमळ बाप्पा, प्रिय प्रभू येशूराय, आम्ही यावेळेस तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझ्या नावाला उंचवितो आणि प्रभू परमेश्वरा, विशेष करून प्रभू आम्ही यावेळेस विनंती करीत आहोत. प्रभू आमच्या मंडळीतील सर्व ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांना प्रभू आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करीत आहोत. प्रभू राया, आज या शुक्रवारच्या दिवशी आमच्या घरांमध्ये प्रभू कौटुंबिक प्रार्थनेकरिता आम्ही सर्वजण एकत्रित आहोत. प्रभू राया, या समय तुझ्या पवित्र वचनावर आम्ही जेव्हा मनन चिंतन करीतो, प्रभू राया, ही वेळ प्रत्येकाच्या जीवनाकरिता आध्यात्मिक लाभाची कर. प्रभू परमेश्वरा, तुझा दैवी स्पर्श प्रत्येकास तू कर, ही देखील या समय तुला विनंती करीत आहोत. प्रभू राया, तुझ्या वचनाद्वारे तुझी दैववाणी आमच्या कानी पडू दे, ही देखील प्रभू राया तुला विनंती आहे. मान, महिमा, गौरव, आदर, सन्मान केवळ तुला देत आहोत. प्रभू पुढील वेळ तुझ्या हातामध्ये समर्पित करीत प्रार्थना येशूच्या नावे मागतो म्हणून तू ऐक बाप्पा, आमेन. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. प्रियांनो, यावेळेस विशेष करून आपण आपल्या आजच्या मरणाकरिता निवडण्यात आलेल्या काही वचनांचं आपण यावेळेस वाचन करूया आणि हे वचन आपणास जुना करार यातून यशायाचं पुस्तक याचा 64वा अध्याय आणि त्याचे 4 ते 5 वचने आपण यावेळेस वाचूया. 4थं आणि 5वं वचन यावेळेस आपण विशेष करून वाचणार आहोत. यशायाचं पुस्तक याचा 64वा अध्याय याची वचन 4 आणि 5 आपणास येणेप्रमाणे सांगतात. हे देवा, तुझी आशा धरून राहणाऱ्यांचे इष्ट काम करणारा असा तुझ्याशिवाय दुसरा कोणी प्राचीन कालापासून ऐकण्यात आलेला नाही. त्याचे नाव आलेले नाही, कोणी तो डोळ्यांनी पाहिला नाही. जो आवडीने धर्माचरण करीतो त्याला, जे तुझ्या मार्गाने चालताना तुझे स्मरण करीतात त्यांना तू भेट देतोस. पहा, तू आम्हावर कोपलास, कारण आम्ही पापी ठरलो. या स्थितीत आम्ही बहुत काळ आहो, तर आमचा उद्धार होईल काय? परमेश्वर देव वाचण्यात आलेली वचने ही यावेळेस आमच्या मननाकरिता आध्यात्मिक लाभाची करो. प्रियांनो, प्रभूच्या नावाला धन्यवाद असो, परमेश्वराची स्तुती असो की परमेश्वर देव आम्हा प्रत्येकाची काळजी घेत आहे. जरी आम्ही आपापल्या घरामध्ये आहोत, विविध प्रकारच्या अडचणींना आम्ही सामोरे जात आहोत. आर्थिक अडचणी असतील, काही कौटुंबिक अडचणी आहेत माझ्या प्रियांनो, पण या परिस्थितीमध्ये देखील परमेश्वर देव आमची काळजी घेत आहे. हा अनुभव आम्ही प्रत्येक जण आपापल्या घरामध्ये, आपापल्या कुटुंबामध्ये घेत आहोत. परमेश्वर देवाने आम्हाला सोडलेलं नाही, परमेश्वर देवाने आम्हाला त्यागले नाही, परमेश्वर देवाने आमच्याकडे पाठ फिरविलेली नाही, पण परमेश्वर देव आमची काळजी घेत आहे. ही साक्ष निश्चितच प्रत्येक कुटुंब, जे लोक आज या व्हिडिओच्या माध्यमातून या प्रार्थनेमध्ये सहभागी झालेले आहेत, देवाच्या वचनावर मननचिंतन करण्याकरिता, हा आध्यात्मिक मानना घेण्याकरिता जे लोक आज देवाच्या चरणाजवळ बसलेले आहेत, माझ्या प्रियांनो, हे ठामपणे आपण म्हणू शकतो की आज आमच्या जीवनामध्ये साक्ष आहे की परमेश्वर देवाने आमची काळजी घेतली आहे. परमेश्वर देव जो आहे तो आमच्या समवेत आहे. परमेश्वर देव त्याचं वात्सल्य आमच्या जीवनामध्ये त्याने आमच्या समवेत ठेवलेलं आहे. हे आम्ही प्रत्येक जण अनुभवत आहोत. आणि माझ्या प्रियांनो, निश्चित आहे, हे खरे आहे की परमेश्वर देव त्याच्या लोकांना कधी सोडत नाही. तो विशेष प्रकारे युगाच्या समाप्तीपर्यंत आमच्या सोबत राहणारा आमचा देव आहे. तो परमेश्वर देव त्याचं वर्धस्त आमच्या जीवनावर ठेवतो, हे देखील देवाचं वचन आम्हाला सांगते. आणि प्रियांनो, आज जे मरणाकरिता आपण वचन वाचलं आहे, जर याकडे आम्ही पाहतो तर विशेष प्रकारे यशाया जो आहे याच्या माध्यमातून परमेश्वर देवाने इस्रायल लोकांसोबत संपर्क साधलेला आहे. इस्रायल लोकांना त्या देवाने आपली दैवी वाणी जी आहे त्या यशायाच्या माध्यमातून पुरविली आहे. जरी इस्रायल लोक हे बंदिवासामध्ये आहेत, जरी इस्रायल लोक हे दुःखामध्ये आहेत, जरी इस्रायल लोक जे आहेत ते चिंताक्रांत आहेत, पण परमेश्वर देवाचं वचन त्यांच्या जीवनामध्ये त्यांना प्राप्त होत आहे की परमेश्वराने त्यांच्यासाठी काय केले आहे, परमेश्वराने त्यांच्यासाठी कुठली योजना केली आहे. या आशयाचं हे वचन आम्हाला या ठिकाणी प्राप्त होत आहे.
आणि म्हणून यशाचा ग्रंथ याचा 64वा अध्याय आणि याचे वचन 4 आणि 5 जेव्हा आम्ही पाहतो त्यावेळेस वचनाच्या माध्यमातून आम्हासे प्राप्त होत आहे की हे देवा, तुझी आशा धरून राहणाऱ्यांचे इष्ट काम करणारा असा तुझ्याशिवाय दुसरा कोणी प्राचीन कालापासून ऐकण्यात आला नाही, त्याचे नावही आलेले नाही, कोणी तो डोळ्यांनीही पाहिला नाही. केवळ परमेश्वर आहे की जो आपल्या लोकांची काळजी घेतो, जो त्याचे भय धरणारे जे आहेत त्या भय धरणाऱ्यांकरिता इष्ट काम करणारा, म्हणजे त्यांना आवडणारं काम करणारा, त्यांच्यासाठी काय योग्य आहे ते करणारा कोण आहे तर तो केवळ तूच आहेस. आणि देवा, तुझ्याशिवाय असा कोणीच नाही, याविषयी कोणी ऐकले नाही, कोणी डोळ्यांनी पाहिले नाही, या ठिकाणी वचन सांगत आहे. केवळ परमेश्वर याहवे देव आहे की जो आपल्या लोकांना विशेष प्रकारे सांभाळत आहे. त्या लोकांसाठी तो इष्ट काम करणारा आहे, त्यांच्यासाठी जे योग्य आहे, त्यांच्यासाठी जे विशेष प्रकारे सुस्थितीचं आहे ती गोष्ट त्यांच्या जीवनामध्ये करणारा जर कोण आहे तर तो परमेश्वर देव आहे. आणि माझ्या प्रियांनो, या ठिकाणी आम्ही पाहतो की परमेश्वर देव हा आमच्या जीवनामध्ये कार्य करत आहे. त्याने इस्रायल लोकांच्या जीवनामध्ये कार्य केलं, त्याने यहुदी लोकांच्या जीवनामध्ये कार्य केलं, त्याचे जे निवडलेले लोक होते त्यांच्या जीवनामध्ये कार्य केलं, आणि आज तोच परमेश्वर आम्हा त्याच्या विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये कार्य करीत आहे. आम्हा त्याच्या पाचारण झालेल्या त्याच्या विश्वासणाऱ्यांसाठी परमेश्वर देव कार्यरत आहे. ही गोष्ट आम्ही निश्चित प्रकारे आपल्या जीवनामध्ये आम्ही अनुभवू शकतो. या ठिकाणी माझ्या प्रियांनो, महत्वाची गोष्ट आम्ही पाहतो की परमेश्वर देव जो आहे तो त्या लोकांसाठी त्याने काय केले तर तो त्यांच्यावर कोपला. परमेश्वर जो आहे तो आपल्या लोकांवर क्रोधितही झाला. वचन या ठिकाणी सांगत आहे की तू आमच्यावर कोपला कारण आम्ही तुझ्या समोर पापी ठरलो. जर 5व्या वचनाचा ब भाग आम्ही पाहिला तर त्या ठिकाणी वचन सांगतं, तू आम्हावर कोपलास कारण आम्ही पापी ठरलो, या स्थितीत आम्ही बहुत काळ आहो तर आमचा उद्धार होईल काय, हा प्रश्न त्या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. पण माझ्या प्रियांनो, या ब भागाच्या प्रश्नाचं उत्तर जर आम्ही पाहिलं तर याच 5व्या वचनाच्या अ भागामध्ये आम्हाला त्याचं उत्तर प्राप्त होते. ते हे की जे आवडीने धर्माचरण करीतो त्याला, जे तुझ्या मार्गाने चालतात, तुझे स्मरण करीतात, त्यांना तू भेट देतोस. माझ्या प्रियांनो, या ठिकाणी वचनामध्ये स्पष्टप्रमाणे सांगण्यात आलेले की परमेश्वर देव जो आहे त्याच्या मार्गाने जे चालतात, त्याच्या धर्म मार्गाने जे चालतात, जे त्याच्यावर प्रीती करीतात, जे विशेष करून धर्माचरण करीतात, परमेश्वर देव त्यांची भेट घेतो. देव परमेश्वर आमच्यासाठी काय करतो तर सर्वात महत्वाची गोष्ट आम्हाला या ठिकाणी प्राप्त होत आहे की परमेश्वर देव आपल्या लोकांची भेट घेतो. त्यांच्या जीवनामध्ये ते जेव्हा अडचणीमध्ये आहेत, समस्येमध्ये आहेत, ते जरी देवाच्या दृष्टीने पापी ठरलेले आहेत, ते जरी देवाच्या दृष्टीने अयोग्य असे ठरलेले आहेत, अपात्र ठरलेले आहेत, पण वचन या ठिकाणी सांगतं जेव्हा ते धर्माचरण करीतात, जेव्हा ते देवाच्या मार्गाने चालतात, त्यावेळेस परमेश्वर देव त्यांना येऊन भेटतो. परमेश्वर देव त्यांची भेट घेतो. आणि माझ्या प्रियांनो, आम्ही सर्व हे विशेष प्रकारे म्हणू शकतो की देव परमेश्वराने आज तुमची आणि माझी देखील भेट घेतलेली आहे. परमेश्वर देवाने आम्हाला आमच्या जीवनामध्ये पापी अवस्थेमध्ये ठेवलं नाही, त्या पापामध्येच त्याने आम्हाला पडून राहू दिले नाही, पण परमेश्वराने आमची भेट त्या अवस्थेमध्ये निश्चित अर्थाने घेतलेली आहे. परमेश्वर देव आम्हासाठी इम्मॅन्युअल म्हणून या जगामध्ये आला. आणि आम्हा सर्वांस ठाऊक आहे की प्रभू येशू ख्रिस्ताच्या स्वरूपात परमेश्वराने आपलं दैवी प्रगटीकरण आम्हा त्याच्या मनुष्यांना, आम्हा त्याच्या निवडलेल्यांना आमच्या जीवनामध्ये दिलेलं आहे. आणि वचन ज्याप्रमाणे म्हणतं, जे धर्माचरण करीतात त्यांना, जे देवाच्या मार्गाने चालतात त्यांना परमेश्वर येऊन भेटतो. आणि देव परमेश्वर निश्चित अर्थाने तुम्हाला आणि मला त्याने प्रभू येशू ख्रिस्ताच्या स्वरूपात त्याने भेट घेतलेली आहे, त्याने भेट दिलेली आहे. माझ्या प्रियांनो, त्या परमेश्वराने आमची काळजी घेतलेली आहे. पापामध्येच त्याने आम्हाला पडून राहू दिले नाही, पण त्या पापातून बाहेर काढण्याकरिता सर्वात प्रथम परमेश्वर देव आमच्या जवळ आलेला आहे. परमेश्वर देवाने आमची काळजी घेतलेली आहे. परमेश्वर देव जो आहे तो याहवे देव जो आहे तो इष्ट काम करण्यासाठी माझ्या जीवनामध्ये, माझ्या कुटुंबामध्ये तो आलेला आहे. आणि त्याचं तारण, त्या पापांची क्षमा, त्या पापातून उद्धार जो आहे परमेश्वराने आमचा केलेला आहे. आणि म्हणून देवाच्या नावाला धन्यवाद असो. प्रियांनो, ज्याप्रमाणे वचन म्हणतं की तुझी आशा धरून राहणाऱ्यांचे इष्ट काम करणारा असा तुझ्याशिवाय दुसरा कोणी प्राचीन कालापासून ऐकण्यात आलेला नाही, त्याला कोणी डोळ्यांनी पाहिले नाही, त्याचे नावही कोणी ऐकले नाही.
माझ्या प्रियांनो, केवळ देव आहे की जो आपल्या भय धरणाऱ्यांसाठी इष्ट काम करणारा आहे, त्यांची काळजी घेणारा आहे, त्यांची भेट घेणारा आहे. देव परमेश्वर आज आमची भेट घेत आहे. देव परमेश्वर आज आमच्यासाठी इष्ट काम करीत आहे. देव परमेश्वर आज आम्हास आमच्या जीवनामध्ये त्याच्या आशीर्वादाने भरत आहे. त्याने आपला एकुलता एक पुत्र या जगामध्ये पाठवून माझ्या प्रियांनो तुमची आणि माझी भेट निश्चित अर्थाने घेतलेली आहे. आपल्या लोकांची भेट, निवडलेल्यांची भेट त्या परमेश्वराने घेतलेली आहे. ही गोष्ट आज आम्हाला आमच्या जीवनामध्ये समजून घेणे गरजेचे आहे. मत्ते कृष्णवर्तमानाचा पहिला अध्याय वचन 15 ते 20 जर आम्ही पाहिले तर त्या ठिकाणी आम्हाला आढळून येते की परमेश्वर देव विशेष करून जेव्हा दर्शन देत आहे, योसेफाला जेव्हा दर्शन देतो, मरियाला जेव्हा दर्शन देतो, त्यावेळेस आम्ही पाहतो की त्या गाब्रिएल दूताद्वारे हा संदेश देण्यात आलेला आहे की त्याचे नाव इम्मॅन्युअल असे ठेव. याचाच अर्थ काय तर आम्हा बरोबर देव परमेश्वराने येशू ख्रिस्ता करवी तुमची आणि माझी भेट घेतलेली आहे. तुमच्या आणि माझ्या कुटुंबामध्ये त्याने आपली उपस्थिती दिलेली आहे. तो इम्मॅन्युअल बनून आज आम्हा करिता या जगामध्ये आलेला आहे. माझ्या प्रियांनो, त्या परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो की त्याच्या भय धरणाऱ्यांचे तो इष्ट करण्याकरिता, त्यांच्यासाठी योग्य ते करण्याकरिता, त्यांच्यासाठी इष्ट काम करण्याकरिता परमेश्वर देवाने आज आमची भेट घेतली आहे. आज आमच्या जीवनामध्ये परमेश्वर आमच्या सोबत आहे, म्हणून त्या जिवंत देवाच्या नावाला धन्यवाद असो. लूक शुभवर्तमान याचा दुसरा अध्याय जर आम्ही पाहतो, त्याच्या 30 आणि 31 वचनामध्ये आम्हाला प्रामुख्याने आढळून येते की परमेश्वर देव जेव्हा त्याच्या लोकांना त्याचं जे तारण आहे, पापांची क्षमा आहे, ते जेव्हा त्या ठिकाणी देतो त्यावेळेस काय घडून आलेलं आहे. लूक शुभवर्तमान याचा दुसरा अध्याय वचन 30 आणि 31 जर आम्ही पाहिले तर आम्ही त्या ठिकाणी पाहतो की शिमोन जो आहे तो जेव्हा विशेष करून त्या प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शन, परमेश्वराचं प्रगटीकरण जेव्हा त्याला त्या ठिकाणी होतं, तो काय म्हणतो तर तो म्हणतो 30 आणि 31 वचनामध्ये, लूक 2:30 आणि 31 वचनात, कारण माझ्या डोळ्यांनी तुझे तारण पाहिले आहे, ते तू सर्व राष्ट्रांसमक्ष सिद्ध केले आहे. देव परमेश्वराने आपलं तारण हे लपून ठेवलेलं नाही. देव परमेश्वराने आम्हा मानवांची जेव्हा भेट घेतली तेव्हा त्याने विशेष प्रकारे ती भेट गुपित ठेवलेली नाही आहे. पण वचन या ठिकाणी सांगतं त्या भेटीमध्ये काय होतं तर तारण होतं. त्या भेटीमध्ये काय होतं तर पाप क्षमा होती. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी पाहतो की हा शिमोन जो आहे तो विशेष करून यरुशलेममध्ये त्या तारणाऱ्याची जेव्हा वाट पाहत होता आणि जेव्हा तो तारणारा येशू ख्रिस्त त्याच्याजवळ जेव्हा त्याला भेटलेला आहे, तो त्या ठिकाणी म्हणतो की माझ्या डोळ्यांनी तुझे तारण पाहिले आहे. देव परमेश्वराला तो म्हणत आहे की माझ्या डोळ्यांनी तुझे तारण पाहिले आहे आणि हे तू सर्व राष्ट्रांसमक्ष सिद्ध केले आहे, प्रगट केले आहे. गॉड हॅज रिव्हील्ड हिज सॅल्वेशन अमंग द वर्ल्ड. माझ्या प्रियांनो, त्या परमेश्वराने आपलं तारण जे आहे सर्व राष्ट्रांसमक्ष त्याने ते प्रगट केलेलं आहे. माझ्या प्रियांनो, आम्हाला हे समजून घ्यावयाचे की देव परमेश्वर आपली भेट जी आहे ती सिद्ध करीतो. त्याने तुमची आणि माझी भेट या दिवसांमध्ये निश्चित प्रकारे घेतलेली आहे. इस्रायल लोकांची भेट घेतली, यरुशलेममध्ये त्या शिमोनाची भेट घेतली आणि आज परमेश्वर देव या परिस्थितींमध्ये, अडीअडचणींच्या समयीमध्ये, या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये परमेश्वर देव आज आमची ही भेट घेत आहे. त्याने सिद्ध केलेलं तारण जे आहे ते आमच्या जीवनामध्ये, आमच्या कुटुंबामध्ये तो प्रगट करीत आहे. परमेश्वर देव आम्हाला अनाथ असं सोडत नाही आहे. वचन सांगतं की त्याचे भय धरणाऱ्यांच्यासाठी तो इष्ट काम करणारा असा देव आहे. त्याच्याशिवाय प्राचीन कालापासून असा कोणीही झालेला नाही. असं कोणाचं नाव देखील ऐकण्यात आलेलं नाही, कोणी डोळ्यांनी पाहिलेलं नाही. पण शिमोन या ठिकाणी म्हणत आहे माझ्या डोळ्यांनी तुझे तारण पाहिले. कारण हे परमेश्वराने आपली भेट जी आहे येशू ख्रिस्ताच्या द्वारे मनुष्याची भेट त्याने विशेष करून घेतलेली आहे. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, देवाच्या नावाला धन्यवाद असो की परमेश्वर देव आमची भेट घेत आहे. परमेश्वर देव आमच्या समवेत तो विशेष करून उपस्थित होत आहे. आमच्या परिस्थितींमध्ये, आमच्या अडचणींमध्ये आमच्यासाठी इष्ट काम करण्याकरिता तो सदा सिद्ध असा परमेश्वर आहे. म्हणून त्या जिवंत देवाच्या नावाला मान, महिमा, गौरव, सन्मान युगानुयुग असो. दुसरी महत्वाची गोष्ट जर आम्ही पाहिली, परमेश्वर देव या दिवसांमध्ये आमच्यासाठी काय करत आहे तर आम्हाला ती गोष्ट आढळून येईल. जर आम्ही स्तोत्र 23 आणि याचं विशेष करून 5वं वचन जर आम्ही पाहतो तर ते 5वं वचन आम्हाला सांगतं की परमेश्वर जो आहे त्याच्या विश्वासणाऱ्यांना समाधान देत आहे. त्याची भेट जेव्हा तो घेतो त्या भेटीमध्ये केवळ तारणच नाही आहे, त्या भेटीमध्ये केवळ पाप क्षमाच नाही आहे, पण त्या भेटीमध्ये काय आहे, परमेश्वर जेव्हा तुमची आणि माझी भेट घेत आहे, परमेश्वर जेव्हा तुमची आणि माझी आमच्या कुटुंबामध्ये भेट घेत आहे तर तो काय करत आहे, आम्हाला समाधान देत आहे.
माझ्या प्रियांनो, कशाविषयीचं समाधान? तर स्तोत्र 23 आणि त्याचं 5 वचन आम्हा सर्वांस ठाऊक आहे की तू माझ्या शत्रूंच्या देखत माझ्या पुढे ताट वाढितोस, तू माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करीतोस, माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. माझ्या प्रियांनो, हे एक समाधान आहे. त्या परमेश्वराद्वारे आमच्या जीवनातील अडीअडचणींच्या समय, आमच्या जीवनातील आमचे शत्रू आमच्या विरुद्ध उठलेले आहेत, त्या शत्रूंच्या देखत आमच्या पुढे परमेश्वर देव ताट वाढत आहे, आम्हाला समाधान देत आहे. आम्हाला आमच्या त्या परिस्थितीमध्ये निराश ठेवत नाही आहे. आमच्या जीवनातील त्या संकटांमध्ये, आमच्या जीवनातील या विशेष प्रकारे अटीतटीच्या समयामध्ये परमेश्वर देव आमच्या समोर ताट वाढत आहे. वचन म्हणत आहे, तू माझ्या शत्रूच्या देखत मज पुढे ताट वाढितोस, माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करीतोस, माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. देवाची जी करणी आहे, देवाची जी उपस्थिती आहे, देव परमेश्वर जेव्हा त्याच्या निवडलेल्यांकरिता, त्याच्या भय धरणाऱ्यांकरिता जेव्हा इष्ट काम करीतो, तर त्यावेळेस काय होतं, तर त्यांचं काठ जे आहे, त्यांचं पात्र जे आहे ते काठोकाठ भरून वाहतं. अशा प्रकारे परमेश्वर देव त्याच्या लोकांचं समाधान करीतो. माझ्या प्रियांनो, आज निश्चित अर्थाने आम्ही आपल्या घरामध्ये आहोत, पण परमेश्वर देव आमचं समाधान करीत आहे. आमच्या शत्रूंच्या देखत, आमचे शत्रू कदाचित आज अडचणी आहेत, आमचे शत्रू कदाचित आज पाप नाही आहे, आज कदाचित ते शत्रू आमच्यासाठी कसल्या प्रकारचं दुःख आहे, ते पाप आहे, ते विशेष प्रकारे आमच्या जीवनातून परमेश्वराने दूर केलेलं आहे. पण इतर ज्या जगिक गोष्टी आहेत ते कदाचित आज शत्रूच्या स्वरूपात आमच्या जीवनावर हल्ला करीत आहेत. पण देवाचं वचन या ठिकाणी म्हणतं, तू माझ्या शत्रूंच्या देखत मज पुढे ताट वाढितोस. परमेश्वर देव आज समाधान आमच्या जीवनामध्ये आम्हास प्रदान करीत आहे. या परिस्थितीमध्ये परमेश्वर देवाचं समाधान आज तुम्हाला आणि मला आमच्या जीवनामध्ये प्राप्त होत आहे. परमेश्वर देव आमच्या जीवनाची काळजी घेत आहे. माझ्या प्रियांनो, यासाठी आम्हाला प्रभूला खरोखर धन्यवाद देणे गरजेचे आहे. यासाठी आम्हाला आमच्या परमेश्वराची खरोखर उपकार स्तुती करणे गरजेची आहे की जे त्याचे भय धरणारे आहे त्यांच्यासाठी तो इष्ट काम करीत आहे, त्यांची तो भेट घेत आहे. आज तुमची आणि माझी भेट परमेश्वर आमच्या कुटुंबामध्ये, आमच्या घरामध्ये, आमच्या प्रियजनांसमवेत आमची वैयक्तिक भेट परमेश्वर घेत आहे. परमेश्वर आम्हाला सोडत नाही आहे. माझ्या प्रियांनो, त्याने ते समाधान आज तुम्हाला आणि मला आमच्या जीवनामध्ये दिलेलं आहे. माझ्या प्रियांनो, तिसरी महत्त्वाची गोष्ट जर आम्ही पाहिली, या भेटीच्या स्वरूपामध्ये आमच्या जीवनामध्ये आम्हाला काय प्राप्त झालं, तर देव परमेश्वराचं सानिध्य. तारण पावलेल्यांकरिता परमेश्वराने एक ठिकाण ठेवलेलं आहे. हे देखील आज आमच्या जीवनामध्ये त्याने जी भेट घेतलेली आहे, तो जे त्याच्या विश्वासणाऱ्यांकरिता इष्ट काम करीत आहे, त्या माध्यमातून तिसरी महत्त्वाची गोष्ट आम्हाला मिळालेली आहे की तारण पावलेल्यांकरिता एक विशिष्ट ठिकाण परमेश्वराने ठेवलेलं आहे. योहान शुभवर्तमान याचा 14वा अध्याय जेव्हा आम्ही पाहतो त्यावेळेस आम्हाला आढळून येतं की प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो विशेष करून आपल्या शिष्यांना म्हणतो, तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये, देवावर विश्वास ठेवा आणि मजवरही विश्वास ठेवा. माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत, नसत्या तर मी तुम्हाला तसे सांगितले नसते. मी तुम्हासाठी जागा तयार कराव्यास जातो, प्रभू येशू ख्रिस्त म्हण. जेव्हा त्या परमेश्वराने येशू ख्रिस्ताकरवी आमची भेट घेतलेली आहे. माझ्या प्रियांनो, आम्हाला जेव्हा या जगिक जीवनामध्ये शारीरिक जे पाप आमच्या जीवनामध्ये होतं, जे काही पापाची बंधनं होती ती जेव्हा परमेश्वराने तोडली, पापांची क्षमा आम्हाला दिली, आम्हाला जेव्हा त्याने तारण पावलेले लोक म्हणून त्याने निवडून घेतलेलं आहे, त्याचं तारण जेव्हा आमच्या जीवनामध्ये त्याने सिद्ध केलेलं आहे, प्रगट केलेलं आहे, आम्हाला जेव्हा तो समाधान देत आहे, म्हणजे आमची काळजी घेत आहे, आमच्या शत्रूंच्या देखत जेव्हा परमेश्वर देव आजच्या या स्थितीमध्ये जगिक जीवनामध्ये शारीरिकरित्या प्रत्येक गोष्टींचा पुरवठा जेव्हा परमेश्वर आम्हास करीत आहे, वचन या ठिकाणी सांगतं त्या परमेश्वराने आमची भेट अशा प्रकारे घेतलेली आहे, त्याच्या भय धरणाऱ्यांकरिता त्याचं इष्ट काम अशा प्रकारे तो करीत आहे की त्यांच्या भावी सुस्थितीची आशा देणारी ही परमेश्वराची भेट आहे. देवाच्या योजना, देवाचे जे संकल्प आहेत आमच्या हिताचे आहेत. वचन म्हणतं आमच्या अनिष्टाचे नाहीत. देव परमेश्वर आमच्यावर कधीच अरिष्ट आणत नाही, पण परमेश्वर देव आमच्यासाठी जी योजना करीतो ती परमेश्वर देव आमच्या हिताची करतो. आणि देव परमेश्वराने आम्हाला आमच्यासाठी, आम्ही जेव्हा त्याचे तारण पावलेले लोक आहोत, त्याने आमच्यासाठी एक ठिकाण ठेवलेलं आहे. आणि माझ्या प्रियांनो, ते ठिकाण सार्वकालिक जीवन आहे. ते ठिकाण आम्हाला देवाच्या सानिध्य आम्हास प्राप्त होणार आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की मी जातो आणि तुम्हासाठी जागा तयार करीतो. माझ्या पित्याच्या घरात पुष्कळ जागा आहेत, राहण्याच्या पुष्कळ जागा आहेत. तो विशेष करून त्या वचनामध्ये बोलतो.
माझ्या प्रियांनो, आम्हास आमच्या जीवनामध्ये आज ही गोष्ट शिकणे गरजेची आहे की देव परमेश्वर त्याच्या भय धरणाऱ्यांची काळजी अशा प्रकारे त्याने घेतली, त्याने अशा प्रकारे त्यांना भेट दिली, जे धर्माचरण करत आहेत, जे त्याच्या मार्गाने चालत आहेत, त्यांच्या जीवनामध्ये अशा प्रकारे परमेश्वर भेट दिलेली आहे की त्यांच्या पापांची क्षमा झाली, ते आपल्या जीवनामध्ये तारण प्राप्त केले, त्यांनी आपल्या जीवनामध्ये समाधान प्राप्त केलं आणि त्यासोबतच त्यांच्या भावी सुस्थितीची आशा देखील त्या परमेश्वराच्या भेटी स्वरूपात आम्हास आमच्या जीवनामध्ये प्राप्त झालेली आहे. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, देवाच्या नावाला आम्हाला धन्यवाद द्यावयाचा आहे की त्याने आम्हाला ते विशेष करून सार्वकालिक ठिकाण जे आहे ते परमेश्वराने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी नियोजित करून ठेवलेलं आहे. आणि म्हणून आज या जगामध्ये जरी आम्ही अडचणीमध्ये आहोत, जरी आज आम्ही विशेष प्रकारे पेचामध्ये सापडलेलो आहोत, जरी आज आम्ही आपल्या घराच्या बाहेर पडू शकत नाही आहोत, जरी आज आम्ही विशेष करून बंदिस्त झालेलो आहोत, पण परमेश्वर देव आम्हा प्रत्येकाची भेट घेत आहे. आपण निश्चितच रोज आपल्या घरामध्ये प्रार्थना करीत असणार. माझ्या प्रियांनो, मला हे सांगू द्या की परमेश्वर देव त्या प्रार्थनेच्या दरम्यान आमच्या कुटुंबाची भेट घेत आहे. 24 तास परमेश्वर देवाची सुरक्षितता आमच्या जीवनाच्या अवतीभोवती, आमच्या कुटुंबाच्या अवतीभोवती आम्हाला प्राप्त होत आहे. देव परमेश्वर त्याचं धर्माचरण करणाऱ्या, त्याच्या मार्गाने चालणाऱ्या लोकांची काळजी घेत आहे. आणि आम्ही निश्चित अर्थाने त्याच्या मार्गाने चालणारे लोक आहोत, त्याच्या वचनामध्ये वाढणारे लोक आहोत, त्याच्या प्रार्थनेमध्ये दृढ होणारे आम्ही लोक आहोत. आणि माझ्या प्रियांनो, आम्हा प्रत्येकाची भेट परमेश्वर देव घेत आहे. आम्ही जरी पापात पडलो होतो, ते परमेश्वर आमच्यावर कोपला, पण त्या परिस्थितीमध्ये त्याने आम्हाला पडून राहू दिले नाही. आमचा उद्धार होईल काय हा प्रश्न जरी यशाया 64:5 मध्ये विचारण्यात आला, पण त्याचं उत्तर आहे की आमचा उद्धार होणार आहे. त्याने आमचा उद्धार केलेला आहे, आमचं तारण केलेलं आहे. त्याने आपला एकुलता एक पुत्र या जगामध्ये पाठवून संपूर्ण जगाची भेट घेतलेली आहे. माझ्या प्रियांनो, संपूर्ण जगासाठी त्याने तारण ठेवलेलं आहे. केवळ ठराविक लोकांसाठी तारण नाहीये, केवळ ठराविक लोकांसाठीच पाप क्षमा नाहीये. देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र यासाठी देऊन दिलेला आहे. माझ्या प्रियांनो, जो कोणी त्याचवर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होणार आहे. केवळ ठरलेले लोकांनीच विश्वास ठेवला आणि त्यांनाच तारण मिळणार असं नाही आहे. जो कोणी त्याचवर विश्वास ठेवितो त्याचा नाश होत नाही, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होते. माझ्या प्रियांनो, आम्हा प्रत्येकासाठी देव परमेश्वराने ते सार्वकालिक जीवन ठेवलेलं आहे. परमेश्वर देव आम्हा प्रत्येकाची भेट येशू ख्रिस्ताच्या स्वरूपात त्याने घेतलेली आहे. माझ्या प्रियांनो, आम्हाला फक्त प्रतिसाद द्यायचा आहे. त्याने आम्हाला आमच्या पापांची क्षमा केलेली आहे. त्याने ही भेट घेऊन आम्हाला तारण दिलेलं आहे. त्याने आमची भेट घेऊन आमच्या शत्रूंच्या देखत आमच्या पुढे त्याने ताट वाढलेलं आहे. आमचे पात्र जे आहेत ते काठोकाठ भरून वाहत आहेत. माझ्या प्रियांनो, तो परमेश्वर देव आमच्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करीत आहे, म्हणजे त्याचा अभिषेक तो आमच्यावर करीत आहे. परमेश्वर देव त्याच्या कृपेचं वर्धस्त आमच्यावर ठेवत आहे. ही गोष्ट आज आम्हाला समजून घ्यावयाची आहे. माझ्या प्रियांनो, परमेश्वर देव आज आमच्या कुटुंबामध्ये आमची भेट घेऊ पाहत आहे. रोज आणि रोज आम्ही जेव्हा प्रार्थनेसाठी एकत्रित येतो, त्यावेळेस परमेश्वर देवासोबत आम्ही विशेष करून सहभागिता साधत असतो. परमेश्वर आमची भेट घेत असतो. वचन सांगतं, जेव्हा शिळोप्याचा वारा सुटे, त्यावेळेस परमेश्वर देव जो आहे तो आदमास आणि हवा यांना भेटण्याकरिता तो त्या एदेन वाटिकेमध्ये येत असे. माझ्या प्रियांनो, तो शिळोप्याचा वारा आज जेव्हा सुटत आहे, आमची भेट घेण्याकरिता परमेश्वर देव उत्सुक झालेला आहे. त्याची पाप क्षमा, त्या परमेश्वराद्वारे तारण, त्या परमेश्वराद्वारे समाधान, त्या परमेश्वराद्वारे आमच्या भावी सुस्थितीची आशा परमेश्वर देव आम्हास त्या भेटीच्या द्वारे देऊ इच्छित आहे. माझ्या प्रियांनो, ते आम्हाला स्वीकारावयाचं आहे, ते आम्हाला आमच्या जीवनामध्ये घ्यावयाचं आहे. आणि म्हणून आम्ही पाहतो की परमेश्वराने त्या एकुलत्या एक पुत्राला या जगामध्ये पाठवून तुमच्याकरिता आणि माझ्याकरिता एक मध्यस्थ पाठविलेला आहे. तो मध्यस्थ त्या पित्याजवळ आजही तुमच्याकरिता आणि माझ्याकरिता, आमच्याकरिता आज मध्यस्थी करत आहे. माझ्या प्रियांनो, परमेश्वर देव त्या येशू ख्रिस्ताकरवी आमची भेट घेत आहे. माझ्या प्रियांनो, त्यासाठी आम्हाला समर्पित व्हावयाचं आहे. त्या भेटीला आम्हाला प्रतिसाद द्यावयाचा आहे. वचन म्हणत आहे की देवाच्या भय धरणाऱ्यांसाठी इष्ट काम करणारा असा केवळ देव आहे. प्राचीन काळापासून दुसरा कोणीच नाही. त्याचं नाव देखील ऐकण्यात आलेलं नाही. त्याला डोळ्यांनी देखील कोणी पाहिलेलं नाही. तो केवळ देव आहे की जे धर्माचरण करीतात, जे देवाच्या मार्गाने चालतात, त्या लोकांची परमेश्वर देव भेट घेतो. येशू ख्रिस्ताकरवी त्याने आमची आज भेट घेतलेली आहे. येशू ख्रिस्ताकरवी त्याने आमच्यासोबत सहभागिता साधलेली आहे. माझ्या प्रियांनो, या सहभागितेत वाढूया.
या भेटीला अधिक घट्ट करूया, या नातेसंबंधाला अधिक घट्ट करूया, प्रभूमध्ये अधिक आम्ही समर्पित होऊया आणि देव परमेश्वराद्वारे आध्यात्मिक लाभ आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेऊया. देव परमेश्वराने आमच्यासाठी काही ना काही योजून ठेवलेलं आहे. परमेश्वर देवाने आमची भेट आमच्या जीवनामध्ये घेतलेली आहे. माझ्या प्रियांनो, त्या प्रभूला आपण समर्पित होऊया. आज या शुक्रवारच्या प्रार्थनेच्या माध्यमातून जेव्हा आपण आपापल्या घरामध्ये कौटुंबिक प्रार्थनेमध्ये एकत्रित झालेले आहात, देवाजवळ एकच विनंती आहे की परमेश्वराने आमच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची, लहान थोर व्यक्तीची, आईची, वडिलांची, मुलाची, मुलीची, आजोबाची, आजीची, जेही जण आमच्या कुटुंबामध्ये आहेत, प्रत्येक जणाची भेट परमेश्वराने आज विशेष करून घ्यावी. देवाचं तारण, देवाची पापक्षमा, देवाद्वारे समाधान आणि भावी सुस्थितीची आशा या भेटीद्वारे आम्हास आमच्या जीवनामध्ये प्राप्त हो, हीच प्रभूचरणी प्रार्थना आहे. मान, महिमा, गौरव, आदर, सन्मान त्या जिवंत देवाला असो. या प्रियांनो, यावेळेस आपण प्रार्थनेमध्ये जाऊया. प्रभूला विनंती करूया की प्रभू, तुझ्या वचनाद्वारे जेव्हा तू आज आमची भेट घेतलेली आहेस, या भेटीला योग्य तो प्रतिसाद देण्याकरिता तू आमचं सहाय्य कर. तू आम्हाला पापक्षमा दिली, तू आम्हाला तारण दिलं, तू आम्हाला समाधान दिलं, तू आम्हाला महान आशा दिलेली आहे. याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. तुझी भेट आमच्यासाठी इष्ट काम करणारी झालेली आहे. तुझी भेट आम्हाला आमच्या जीवनामध्ये आशीर्वाद देणारी ठरलेली आहे, आध्यात्मिक लाभ देणारी ठरलेली आहे. या भेटीसाठी आम्ही परमेश्वरा तुझे आभार मानितो. आपण प्रार्थना करूया, प्रभूला समर्पित होऊया. आमच्या स्वर्गीय प्रेमळ बाप्पा, प्रिय प्रभू येशूराया, आम्ही खरोखर तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत. तू आमचा महान परमेश्वर आहेस. प्रभू, आज तुझं वचन म्हणतं, जे तुझे भय धरितात त्या प्रत्येक भय धरणाऱ्यांकरिता इष्ट काम करणारा असा तुझ समान, तुझ्याशिवाय असा कोणीच नाही. प्राचीन काळापासून कोणीच नाही, कोणी ऐकलेही नाही, कोणी डोळ्यांनी पाहिले नाही. केवळ तूच आहेस की जे धर्माचरण करीतात, तुझ्या मार्गाने चालतात, त्यांची तू भेट घेतोस, त्यांना तू आशीर्वाद देतोस. या भेटीमध्ये प्रभू पाप क्षमा आहे, या भेटीमध्ये तारण आहे, या भेटीमध्ये प्रभू परमेश्वरा समाधान आहे. थकलेल्या जीवांना समाधान आहे प्रभू परमेश्वरा. जे निराश आहेत त्यांना समाधान आहे. आणि प्रभू, तुझ्या सार्वकालिक जीवनाची महान आशा देखील या भेटीमध्ये आम्हास प्राप्त झाली. तुझा एकुलता एक पुत्र या जगामध्ये पाठवून प्रभू तू आमची ही प्रभू दैवी भेट घडलीस, म्हणून आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू परमेश्वरा, या दैवी भेटीच्या माध्यमातून तू आम्हाला आमच्या जीवनामध्ये स्पर्श केलास, म्हणून आम्ही तुझी उपकार स्तुती करीतो. आम्हा प्रत्येकाचं जीवन आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करीत आहोत. मान, महिमा, गौरव, आदर, सन्मान आम्ही केवळ तुला देतो बाप्पा. प्रभू परमेश्वर, आमच्या प्रत्येक विश्वासणाऱ्यांना आम्ही तुझ्या हातामध्ये देत आहोत. प्रभू, जे दुःखी आहेत, कष्टी आहेत, त्यांना तू प्रभू तुझ्या समाधानाने भर, तुझ्या प्रभू आरोग्याने भर. प्रभू, जे त्या परमेश्वर आजारीपणामध्ये आहेत त्यांना तुझा दैवी स्पर्श प्राप्त होऊ दे. प्रभू, या दिवसांमध्ये प्रभू त्या परमेश्वरा विशेष प्रकारे काही अडचणी प्रभू आहेत, कौटुंबिक अडचणी आहेत, आर्थिक अडचणी आहेत, यातून बाहेर निघण्याकरिता प्रभू तू त्या परमेश्वरा प्रत्येकाची भेट घे, ही देखील प्रभू या समय आम्ही तुला विनंती करीत आहोत. तू महान परमेश्वर आहेस, तू दयाळू कृपाळू आहे बाप्पा, म्हणून आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत. प्रभू राया, या समय विशेष करून प्रभू ऐकणाऱ्या प्रत्येक श्रोतेगणांना प्रभू तुझ्या हातामध्ये समर्पित करीत आहोत. त्यांच्या मनाची व्यथा, त्यांच्या मनाची व्याकुळ परिस्थिती सर्व काही तू जाणतोस, म्हणून प्रभू या समय तुला विनंती करीतो पित्या की प्रभू प्रत्येकाला त्यांच्या जीवनामध्ये प्रभू तुझी पाप क्षमा, तुझं दैवी तारण, प्रभू तुझं दैवी समाधान आणि प्रभू परमेश्वरा ती महान आशा जी सार्वकालिक जीवनाची आहे, प्रभू तुझ्या भेटीच्या स्वरूपात प्राप्त होऊ दे. प्रत्येक घरामध्ये प्रभू तुझं वात्सल्य नांदू दे. प्रत्येक लहान थोर व्यक्तींना तुझा आशीर्वाद तू दे. आम्ही या समय तुला विनंती करीतो बाप्पा. प्रभू परमेश्वरा, प्रत्येकांना प्रभू तुझ्या सामर्थ्याने भर, ही देखील आमची तुला या समय विनंती आहे. प्रभू, प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू इष्ट काम करणारा जिवंत देव, त्यांच्या समवेत राहा, ही देखील आम्ही तुला या समय प्रार्थना करीतो. मान, महिमा, गौरव, आदर, सन्मान आम्ही केवळ तुला देतो. आजची प्रार्थना तू आशीर्वादाची केली, म्हणून आम्ही तुझी उपकार स्तुती करीतो. प्रत्येक घरामध्ये, कुटुंबामध्ये प्रभू तुझं दैवी वात्सल्य नांदू दे, ही देखील आमची या समय तुला विनंती आहे. पुढील वेळ तुझ्या वचनाचं प्रभू दैवी प्रकाशन तू दिलंस, याबद्दल देखील आम्ही तुझे मनपूर्वक आभार मानतो. पुढेही आमच्या समवेत हो. मान, महिमा, गौरव, आदर, सन्मान तुला देत प्रार्थना येशूच्या नावे मागतो, म्हणून तू ऐक बाप्पा. आमेन. प्रभूने शिकलेली प्रार्थना यावेळेस आपण सर्वजण एकत्रितरित्या बोलूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानिले जावं, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर ये, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर तू आज आम्हास दे, जशा मी आपल्या ऋणासून सोडली आहेत तसेच तू आमचे ऋणे आम्हास सोड, आणि मास स्पर्शेत आणू नकोस, तर आम्हास वाटापासून सोडी, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आणि आता देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा, याची प्रीती, कृपा व सहभागिता, त्याची दैवी उपस्थिती येथून पुढे सदा सर्व काळ आम्हा त्याच्या विश्वासणाऱ्यांसह आमच्या कुटुंबांमध्ये युगाच्या समाप्तीपर्यंत असो. आमेन.
प्रभूच्या नावाला धन्यवाद असो, प्रभूची स्तुती असो. प्रियांनो, निश्चितच परमेश्वर देवाने आज आम्हाला आमच्या जीवनामध्ये स्पर्श केलेला आहे, त्याचा आशीर्वाद दिलेला आहे. म्हणून त्या जिवंत देवाच्या नावाला मान, महिमा, गौरव, आदर, सन्मान देतो. येणाऱ्या रविवारी देखील आपण उपासनेमध्ये सहभागी होणार आहोत. म्हणून सकाळी आपल्या रविवारच्या दिवशी 8:30 वाजता जी आपली उपासनेची वेळ आहे, त्यावेळी आपण सर्वजण आपल्या घरामध्ये कुटुंबासमवेत, कुटुंबातील लहान थोर व्यक्तींना घेऊन आपण उपासनेकरिता तयार असूया. परमेश्वर देव आमची भेट घेणार आहे. परमेश्वर देव आम्हाला त्याच्या समाधानाने भरणार आहे, त्याच्या आशीर्वादाने भरणार आहे. म्हणून त्या देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. आपण प्रत्येकजण आपापली काळजी घ्या आणि परमेश्वराच्या कृपेमध्ये, त्याच्या भयामध्ये, त्याच्या वचनांमध्ये या दिवसांमध्ये आम्ही निश्चित प्रकारे उन्नती करावी, हीच प्रभूजवळ प्रार्थना आहे. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो, प्रभूची स्तुती असो. मे गॉड ब्लेस यू ऑल. प्रभू आपणास आशीर्वाद देव. धन्यवाद.